औरंगजेब क्रूर नव्हता असं धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी केलंय। त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। अबू आझमी यांच्या विधानानं वादाला तोंड फुटलेलं आहे। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। नहीं, मैं नहीं मानता, बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। तर या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्या पाहूयात। एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतात। हे मी आधीही सांगितलं होतं, आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। अबू आझमींनी या महाराष्ट्रामध्ये राहत असताना एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे। फक्त चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करण्यापेक्षा त्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जसं छळछळ करून मारलं आणि कुठलाही उत्तम प्रशासक हे कधीच करू शकला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी संबंध जगासमोर राजा म्हणून त्यांनी एक आदर्श ठेवला, असं कुठला आदर्श औरंग्याने ठेवलेला आहे, त्याने एक उदाहरण तरी द्यावं ना। आणि म्हणून मला वाटतं ताजं उदाहरण आपल्यासमोर अनेक गोष्टींचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रशासन केलं त्याबद्दल औरंग्याचं जे प्रशासन होतं याची तुलना देखील होऊ शकत नाही। आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे। आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे। आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे।